ओके चलो, आता तुम्ही मला पेपर पॅटर्न सांगितलं, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन झाला, फर्स्ट क्वेश्चन मध्ये ए झाला, ए मध्ये काय होतं एमसीक्यूज होते बरोबर. क्वेश्चन बी मध्ये काय होतं सगळे ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. आता क्वेश्चन सेकंड ए मध्ये काय असतं कंपल्सरी गिव सायंटिफिक रिझल्ट. बरं मला सांगा तुम्ही एखाद्या वेळेस असं मोजलंय का की किती गिव रिझन आहे सगळे. मी सांगतो तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये, थर्ड चॅप्टर मध्ये, हिट मध्ये गिव रिझन नाही, फोर्थ नंबर चॅप्टर मध्ये आहे बरोबर, 6 मध्ये आहे का. 6 चॅप्टर नाव कोणतं आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मागच्या वर्षी तुम्ही रिफ्लेक्शन शिकले होते, यावर्षी तुम्हाला रिफ्रॅक्शन आहे. त्याच्यानंतर पुढचा कोणताय लेन्सेस मध्ये आहे, तो नाही का तो सिंपल मायक्रोस्कोप वापरतात वाच रिपेअर मध्ये, ते गिव रिझन. ठीक आहे. 7वा कोणता आहे 8वा मेटलर्जी मध्ये आहे का आहे, त्याच्यामध्ये पण गिव रिझन आहे. 9th मध्ये आहे का 9th मध्ये गिव रिझन नाही, 10th मध्ये पण नाही. सगळे जर काउंट केले ओव्हरऑल 22 ते 23 गिव रिझन, 22-23 गिव रिझन जर तुम्ही पाठ केले ठीक आहे, त्याच्यापैकी समजा मी तुम्हाला एक अंदाज सांगतो, सेकंड आणि थर्ड चॅप्टर मधला कंपल्सरी एक येतो. जसं की बोर्डाला आवडणारे प्रश्न, ते म्हणतात ना बोर्डाला जे आवडतं बोर्डाला ते आपल्याला नाही आवडत, पण बळजबरी आवडून घ्यावं लागतं बरोबर, कारण आपल्याला सायन्स मध्ये मार्क घ्यायचे. आणि 3 वर्षाचा रेकॉर्ड आहे, ज्याला सायन्स मध्ये मार्क आले त्याचा स्कोअर चांगला आला. कारण बायो म्हणजे जो सेकंड पार्ट आहे तुमचा, तुम्ही त्याला सेकंड पार्ट म्हणतात, पार्ट 2 म्हणतात, त्या पार्टचा पेपर डेंजर आला कंटिन्युअसली 2 वर्ष, मागचे 2 वर्ष. त्याच्या मागच्या वर्षी पार्ट 1 चा पेपर अवघड आला होता. अवघड म्हणजे नाही, बोर्डाला जर पेपर थोडा अवघड बनवायचा तर बोर्ड काय करतं माहिती का, बेसिक कन्सेप्ट विचार. ठीक आहे. मग आपण चॅप्टर प्रिपेअर करताना असा प्रिपेअर करायचा की कोणताही प्रश्न विचारला तर ते आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. सायन्स 1च्या बाबतीमध्ये चालेल ना. आता तुम्ही वर्षभर कसं केलं काय केलं हे द्या सोडून, आता मी काय सांगतोय त्याच्यावर फोकस करा. प्रत्येक चॅप्टर मधला मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो, हा क्वेश्चन ह्या वर्षी विचारलेला आहे आणि हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो का हे पण सांगतो. तेवढं तुम्ही जर केलं तर सायन्स 1 सायन्स 2 तुमचं होऊन जाईल. फक्त जे नवीन क्वेश्चन येतील ते देवाच्या वर्षी चालेल ना. आता मला सांगा पुढचं काय क्वेश्चन बी काय आन्सर द. याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं मला सांगा बरं. याच्यामध्ये तुम्हाला रूल्स विचारले जाऊ शकते, जसं की तो रूल आहे बघा कोणता, तो असं नाही का तो काय याला याचं नाव काय हाकोने थम्सअप नाही रे ही थंब रूल बरोबर. थंब रूल मध्ये काय सांगितलं होतं की जर मी करंट कॅरी कंडक्टर माझ्या राईट हँड मध्ये घेतला, राईटच ना राईट हँड मध्ये ना ठीक आहे, माझ्या राईट हँड मध्ये जर घेतला तर माझं थंब काय शो करणार आहे डायरेक्शन ऑफ करंट ठीक आहे. आणि ही जे कर्व फिंगर आहे म्हणजे गुंडाळलेली जी बोट आहे ते काय शो करणार आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर. असे प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. एखाद्या वेळेस एक छोटंसं न्यूमेरिकल्स पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आता क्वेश्चन थर्ड वर या. पोरांनो मला सांगा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन कोणता आहे आपल्यासाठी क्वेश्चन थर्ड. कारण याच्यामध्ये सोपे प्रश्न बी येऊ शकतात आणि अवघड प्रश्न पण विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. मग आपल्याला सगळ्यात मेन फोकस कशावर करायचा आहे बरं मला सांगा. या क्वेश्चन थर्ड मध्ये तुम्हाला समजा सॉल्व असं नाव देतो तुम्ही याला, याच्यामध्ये प्रश्न किती असतात 8 असतात. तुम्हाला किती सॉल्व करायचे असतात 8. किती मार्काला असतात 3. पण किती सॉल्व करायचे असतात 5 3 किती झाले 15 मार्क. ठीक आहे. आता क्वेश्चन 4 लास्ट, त्याच्यामध्ये 2 प्रश्न असतात. या दोघांपैकी तुम्हाला एक क्वेश्चन लिहायचा असतो किती मार्काला 5 बरोबर. म्हणजे हा फर्स्ट क्वेश्चन 10 मार्क, सेकंड क्वेश्चन पूर्ण ए आणि बी 10 मार्क 20 35 ठीक आहे. आणि हा 5 मार्काचा. हे पेपर पॅटर्न तुम्हाला पाठ झालेला आहे, तुम्ही प्रिलियम दिल्या बरोबर. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आता 11वी शिकवतो म्हणलं मला 8वी 9वी माझ्यासाठी काहीच नाही. पण मी काय करतो माहिती का, तुम्ही करता का नाही माहित नाही मला, पण मी काय करतो हे नवीन येतात ना काय म्हणतात मला प्रॅक्टिस सेट. ठीक आहे. त्या प्रॅक्टिस सेट मध्ये कोणते क्वेश्चन नवीन आले का नाही
मी हे दरवर्षी चेक करतो, पेपर अनालिसिस करतो. काय करा माहिती का तुम्हाला, घरी म्हणजे घरी जा आणि पेपर टाका. SSC बोर्ड टाकलं का लगेच आपल्या बोर्डची ऑफिशियल वेबसाईट येते, बरोबर. ते उघडलं की त्याच्यामध्ये तुम्हाला मार्च 25, मार्च 24, जुलै 25, जुलै 24 हे 4 पेपर भेटतील. काय करायचं माहिती का, या 4 पेपरचा डिटेल अभ्यास करायचा. कोणत्या चॅप्टर मध्ये जास्त फोकस केलेला आहे, कोणत्या चॅप्टरवर विचारलेले आहे, तुम्ही हे 4 पेपर जरी व्यवस्थित केले तरी तुम्हाला सायन्सचं तुमचं बरंच कव्हर होतं. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी लर्न करायच्या